2025 या स्पर्धेचा तुम्हाला बघायला मिळाला. ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि बघा लाईन अप मध्ये मकरंद स्मृती मुठवत संघ पहिला मॅच मध्ये आपण खेळताना बघितला. जबरदस्त टेलिकास्ट या ठिकाणी पाहायला मिळालं. मॅच सुरू होते. पहिला बॉल ऋतिक गोडेचा इनसाइड आउट, क्लासिकल फटका, देखणा फटका. बॉल सरळ निघून जातोय. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर येतोय विजयच्या बॅटमधून चौकार. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवरती विजय पाटील जी आपल्याला पाहायला आवडली. फक्त चेंडूला येऊ दिला आणि या इनफिल्डला मात्र त्याने त्या ठिकाणी बीट केलं आणि चेंडू सरळ कव्हर पॉईंटला मात्र जाऊन धडकला आणि या चौकारानं आपल्या डावाला मात्र त्याने सुरुवात केली. क्लासिकल फटका होता ऋतिक गोडेच्या विरोधात. क्लास झळकला. विजयचा पुन्हा एकदा ऑन ड्राइव्ह. व्हाट अ कॅच. ओ माय गॉड, एक्सलेंट टेकन. एकात का कमाल. झेल त्या ठिकाणी पकडले मिडॉनला. अभिषेकनं फलंदाज बाद. जरूर या स्पर्धेमध्ये मित्रांनो सुपर कॅच साठी पारितोषिक आहे. मिस्टर वैभव रोहिदास गोडे यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आपण देणार आहोत आणि त्यामध्ये जरूर अभिषेकचा आपण या ठिकाणी विचार करू शकतो. 100 कॅच, आपला हात जगन्नाथ. गेट दॅट ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. चांगला फटका होता. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह आणि इथे पहा एका एक पिक्चर मध्ये अभिषेकाला एक हात, डावा हात त्याने पुढे आणला आणि झेल पकडली. अशा कॅचेस तर कधी कधी हाताला येऊन चिपकत असतात, परंतु विकेट आला. पहिला खेळाडू या ठिकाणी बाद झाला. विजय ज्यानं चौकारानं सुरुवात केली होती. न्यू बॅटर पियुष मैदानामध्ये एंटर होतोय. ऋतिक गोडेला सफलता मिळाली आहे. ओव्हर द विकेट ना पियुष समोर फुल टॉस बॉल. यावेळेला ऑन साइडला टर्न केला. ब्रॅक करत असताना बॉल डीप मध्ये मिड विकेटला पाठवला. स्कोर एका धावेने पुढे जाताना धावफलकावरती 5. रन्स ऑन द बोर्ड. या सिंगलच्या साह्यानं तुम्ही पाहताय स्ट्राइक रोटेट करत असताना पियुष ऑफ द मार्क होतोय. मागच्या सामन्यामध्ये तो 0वर बाद झाला होता. स्ट्राइक एंडला विनय असेल. ऋतिक समोर विनय. बॉटमहँडचा पुन्हा एकदा चांगला वापर केला आणि बॉल सरळ जातो लॉंग ऑनच्या दिशेनं. मिड विकेटचा फिल्डर बॉल अडवणार, फेकणार. तोपर्यंत वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. स्कोर मोजप विथ डबल टीमची टोटल तुम्ही पाहतात. यावेळेला धाव फलकावरती 7 धावा. कोण पोहोचणार सुपर 3 मध्ये याचं उत्तर तुम्हाला या लढतीनंतर समजणार. जरूर परंतु या ठिकाणी पाहू शकाल या ठिकाणी चांगली बॅटिंग सध्या विनय पाटीलच्या वतीने पाहत आहोत. चांगले फटके तो मात्र मिडलिंग करतोय. जरूर विजय पाटील इथे मात्र स्वस्तात बाद झाला. परंतु या ठिकाणी ऋतिक गोडेला मात्र एक सफलता मिळाली. ओ चेंज ऑफ पेस. लेग कटर होता. चेंडूमध्ये फिंगर रोल केलं. ती लेथ ओळखली आणि चेंडूला पाठवला मिड विकेटच्या बाहेर. 6 धाबांसाठी. ग्रेट शॉट. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. थोडासा वेगामध्ये बदल करण्यात आला. लेग कटर हाताळण्याचा प्रयत्न होता. हे पहा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मागे गेला बॅटर, थोडासा शफल झाला, पोझिशन मध्ये आला, स्वतःला त्यानं सेट केलं आणि सरळ बॉलला भिरकावून दिला. सीमारेषेच्या बाहेर चेंडू. 6 धावांकरिता षटकार. रेडी होता खरं तर ह्याच बॉलसाठी. आणि या 6 संघाची धावसंख्या 13 वरती. गुड स्टार्ट. बॅटर विनय समोर या वेळेला चांगला बॉल. इथे मात्र डॉट आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13ला 1 गडी बाद. चांगली बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली आपण. खास करून विनयचं कौतुक करावं लागेल. जरूर विजय पाटील बाद झाल्यानंतर त्यांनी आपल्या संघाची धुरा सांभाळली. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि 13 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. परंतु तो संघ कोणता असेल, देवरुंगपाडा की पीसे. सूरज आता आमच्या सोबतीला जॉईन झालेला आहेत. असं वाटतं की पुढील सत्रामध्ये सूरजचे सुद्धा मात्र चेंजेस होऊ शकेल. ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी कामगिरी करतो या स्पर्धेसाठी. नवीन गोलंदाज आय थिंक ओमकार आलाय. ओमकार उर्फ सोनू. आज ओमकारने सुद्धा मात्र चांगला खेळ सादर केला. जे अंबिका देवरुंगपाडा संघाच्या दृष्टिकोनातून नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या इथे सुरू आहे. चला स्पीडअप करा ओमकार, कारण यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे मित्रांनो. म्हणजे आपली जबाबदारी आपल्या हातात आहे.
शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट लाईक फिल्डर तैनात आहे. हो फक्त स्टॉपने मात्र समोरच मात्र ड्राईव्ह केलं स्वतः गोलंदाज ओमकार, चेंडूवरती झेपावला, सिंगल धाव तिथे मात्र अडगाडी कंप्लीट केली गेली. सिंगलच्या वतीने 14 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळाल्या. आणि आजचा दिवसाचा खेळ आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं सफल राहिलं. सर्व संघांना जी वेळ दिली होती त्या वेळेवरती सर्व संघ आज उपस्थित आपल्याला पाहायला मिळाले आणि सर्वांनी चांगला खेळ मात्र या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केला. हो फटका हवेत केला, डीप मध्ये कुठला फिल्डर नाही, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. चौकारासाठी तुम्हाला बघायला मिळाला. विनय चांगला खेळतो सध्या, एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आल्या. संघाची धावसंख्या 18 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहतायत. टॉस हारल्यानंतर बॅटिंग मिळाली आहे विहाना स्पोर्ट पिसेला, परंतु इथे टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. थोडासा आश्चर्यचकित करणारा निर्णय होता, परंतु हेही विसरून चालणार नाही की जय अंबिका देवरुंगपाडा ह्याच मैदानावर सराव करत असतात. समीर अजूनही मात्र या ठिकाणी आपण म्हणू शकणार नाही की चुकीचं आहे की चांगला आहे, कारण अजूनही मात्र भरपूर वेळ शिल्लक आहे आजच्या दिवसाच्या खेळामध्ये. आणि तसे जर पाहिले तर जय अंबिका देवरुंगपाडा संघ रनचे चांगल्या पद्धतीने करतोय. इथे मात्र पहा फुल्लर येत होती समोरच्या अगदी डोळ्यांच्या समोर चेंडूला मात्र त्या ठिकाणी वलवलं. ही ताकद ओमकारकडे आहे आणि तिथे मात्र फलंदाज विनय पाटीलला मात्र पूर्णपणे बीट केलाय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे एक गडी बाद 18 धावा. आज अल्पेश गायकवाडने सुद्धा मात्र अतिशय सुंदर स्कोरीची भूमिका आज आमच्या सोबतीला कॉम्बॉक्स मध्ये या ठिकाणी साकारली. फुलटॉस आहे ऑन साइडला हवेत केला, चेंडू खाली मनोज गोडे पोहोचले होते, परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप विनय पाटीलला जीवनदान मागात पडू शकेल. अगदी बरोबर, मॅन इन फॉर्म, भन्नाट फॉर्मात आहे हा खेळाडू आणि त्याला जीवनदान देणं हे खूप महागात पडेल. येणारा का सांगेल कॅच सोडली की मॅच सोडली. ओमकार देखील थोडासा नाराज दिसतो आणि मनोजकडनं मिस्टेक झाली. 19 धावा स्कोर कार्ड वरती असताना एक गडी इथे बाद झालाय. राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा हो यावेळेला यॉर्कर लेंथ होता, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगला डिग आउट करत असताना पियुष आणि इथे धावबाची संधी आहे. आता फलंदाज बघूया इथे आता पंचांनी तर काही इशारा दिला नाहीये, याचा अर्थ नॉट आउट. चला तिसऱ्या पंचांची आता मागणी करण्यात आलेली आहे. दैवत सर आहेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. टीव्ही अंपायर तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. आज आपण पाहतोय स्पर्धेमध्ये योगीराज सर असतील, दैवत सर ज्यांची कामगिरी अतिशय सुंदर तुम्हाला बघायला मिळाली. तसेच आमचे लोखंडे सर यांनी अतिशय सुंदर कामगिरी आज या स्पर्धेमध्ये बजावली आहे. जरूर इथे मात्र या ठिकाणी या डिसिजन पेंडिंग आहेत. टीव्ही पंच जरूर इथे मात्र पाहणीशा करतायत की या फलंदाज सेफ आहे की नाही, की रनआउटच्या स्वरूपात बाद आहे. सर्व गोष्टी आता मात्र पाहायला जातील. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. धावबाच्या स्वरूपामध्ये इथे धक्का लागतोय. विहाना स्पोर्ट पीसे संघाला पियुष पाटीलच्या खेळीचा अंत होतोय. फक्त 2 धावांचं योगदान त्याने दिलं. धावसंख्या धावफलकावरती 20. दुसऱ्या षटकाचा खेळ ओमकार गोलंदाजी करतोय सध्या जय अंबिका देवरुंगपाडा संघासाठी. आणि हळूहळू तुम्ही पाहतायत पाटील की मोठ्या संख्येने इथे बघायला मिळालेत जय अंबिका देवरुंगपाडा संघाचे. हो जरूर करा. आपण जर पाहिले तर अगदी त्यांच्या गावाच्या शेजारी हा क्रीडांगण आहे आणि ही स्पर्धा सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर करतोय.
आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन वाढवण्यासाठी आता मात्र भरपूर संख्येने त्यांचे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण ही स्पर्धा त्यांच्यासाठी मात्र एक्झॅक्टली लकी ठरली. कारण त्याने पहिल्यांदाच क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला या सीझनचा आपण जर विचार केला तर. ओमकार पुन्हा एकदा, हो काय सुंदर डिलिव्हरी पाहिली आपण. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाऊन्स मिळाला आणि स्टेजच्या पाठीमागे ऋतिक गौडेचं जबरदस्त कार्य. डॉट चेंडू जे सांगतात तिथे मात्र आपण पाहिले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक्झॅक्टली 10च्या धावगतीने धावा आपण पाहिल्यात. 20 गडी गमावले पीसी संघाने 2 आणि जर याच धावगतीने जर धावा आपण पाहिल्या तर एक्झॅक्टली 40चा आकडा इथे मात्र पाहायला मिळू शकेल आणि हा सामना पुन्हा रंगतदार स्थितीमध्ये पोहोचू शकतो. हे पाहू शकता सध्या ऑन स्क्रीन पुन्हा एकदा ड्रोन कॅमच्या साहाय्यानं कैद केलेले क्षणचित्र तुम्हाला पाहायला मिळालेत. मैदानाचा अक्षरशः मी म्हणेल रूप बदललेला आहे. आपण पाहतोय की परमानंट रॅलिंग या मैदानाला आता लागलेल्या आहेत आणि हळूहळू असं वाटते की थोड्या दिवसांनी परमानंट फ्लड लाईट्स सुद्धा या मैदानाला लागतील आणि या विभागामध्ये पुन्हा एकदा नाईटचं क्रिकेटही फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. हे सध्या दृश्य या ठिकाणी स्वर्गीय मकरंद स्मृती चषकाचं दाखवलं जात आहे. आज सकाळी मॉर्निंग सेशनला ज्या वेळेला ओपनिंग सेरेमनी झाला, उद्घाटनीय मॅचेस झाल्या, ओपनिंग या स्पर्धेची झाली, त्यावेळीचे हे सर्व क्षण या आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेले आहेत. तिसरं षटक मनोज गोलंदाजी करण्यासाठी यावेळेला फटका फसतोय. हवेमध्ये बॉल आहे, कॅप्टन डाऊन दी बॉल आणि यावेळेला झेल पकडली आहे फलंदाज बाद. एंटर होतोय. थोडासा फटका जर पाहिजे उंची जास्त मिळाली आणि त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी संगणक अजय गौडीच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची चूक घडली नाही. जर हा फटका फ्लॅट केल्याचा प्रयत्न विनय नाईक जर केला असता तर आय थिंक सीमाराशा जरूर ओलांडले असते. परंतु विकेटचं पतन खूप मोठी विकेट्स. विनय पाटील रूपानं नुमान साहिल पाटील नेट नंबर 5. 20 वरती लागणारा हा तिसरा धक्का टीम पीसी संघाला. चाबुक शॉट, फटका जबरदस्त आहे, क्लास आहे आणि चेंडू मात्र चाललाय इष्टाक्यावरच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. क्लासिकल स्ट्रोक होता. स्ट्रोक पाहिला आपण साहिल पाटीलच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूवरती इथे पहा जसं आपण मोरेश्वर सुतारचा उल्लेख केला, लगेच आमच्या कॅमेरेमॅनने मात्र मोरेश्वर सुतारला अगदी आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये कैद केला. क्या बात आहे, यालाच म्हणतात समीर परफेक्टली कार्यक्रम. क्या बात आहे. म्हणजे मोरेश्वर सुतार इथे आता बघतायत, त्यांचाही सामना असणार आहे येणाऱ्या 2 ते 3 दिवसांच्या आतमध्ये. याच मैदानावर नांदकर संघाने एक चषक जिंकला. जरूर जरूर लक्ष्या बैल ट्रॉफी मात्र त्या संघाच्या नावावरती राहिली आणि तो मोमेंट जर तू समीर पाहिला असता तर अक्षरशः सर्व खेळाडू भावूक झाले होते. कारण या सीझन मधील असोसिएशनच्या अंतर्गत पहिली स्पर्धा त्या संघाने जिंकली आणि इथे मात्र या ठिकाणी साहिल पाटील इज ऑन फायर. येतो या षटकार. मी या पहिल्याच सामन्यामध्ये सांगितलं होतं, उल्लेख केला होता की साहिल पाटील हा पिसेगावचा ब्रँड आहे आणि पिसेगावच्या क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर सध्या तुम्ही पाहतायत मैदानामध्ये चमकतोय. प्रत्येकी मॅच मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन कमालीचं राहिलंय. हो जरूर, जास्त मोठी इनिंग नाही परंतु जेवढे त्यांनी इनिंग मात्र साकारली त्यामध्ये महत्त्वाचं योगदान त्याच्याकडून आपण पाहिलेलं आहे. सफरानंतर षटकार आणि आता मात्र सर्व खेळाडूचे हात आता कमरेवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. किती धाबांचा लक्ष आता मात्र समोर एक्झॅक्टली उभे करतील पिसेकर. कारण आजच्या दिवसातील शेवटचा सामना सायंकाळचं सत्र जरूर आपण पाहत आहोत आणि संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने
पुढे वाहताना पाहिलेले आहेत. 30 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या, परंतु साहिल चांगल्या मूडमध्ये आहे, चांगल्या लयमध्ये आहे. अजूनही मात्र आपण पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. नाबास्तिकवर चेंडूची फेकी, फक्त दिशा दाखवली. चेंडू चला वेगानं लॉंग लेगच्या दिशेनं, मिळतील अजून 4 धाबा. ग्रेट शॉट विथ बाउन्स. फक्त बॉलला दिशा दाखवली. स्क्वेअर ऑफ द विकेट. एकही फिल्डर तिथे नव्हता आणि बॉल सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार. अप्रतिम खेळ इथे मात्र पाहत आहोत. सन्माननीय योगेशजी पाटील यांचे सर्व मित्र परिवार आज टिटवालावरून या ठिकाणी या स्पर्धेला त्यांनी भेट दिली आणि आता मात्र आमच्या माध्यमातून ते आमच्या या ठिकाणी रजा घेत असताना त्यांचं सुद्धा करूया आपण आभार व्यक्त. मनोजचं षटक खूपच मागणं. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, थोडंसा गतीमध्ये परिवर्तन केला. शॉट थर्डमॅनला मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाहीयेत. संघाची धावसंख्या अगदी हरणाच्या वेगानं 35 धाबा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या आणि या ओव्हरमध्ये पाहिले तर मनोजनं विकेटची सुरुवात केली होती, परंतु तदनंतर धाबांचा अगदी पाऊस पडला गेला. 2 चौकार आले, 1 षटकार, 5 लिगल चेंडूमध्ये आतापर्यंत 15 धाबा खर्च केल्या. इथे मात्र लाऊड अपील, परंतु हाय फॅक्टर हा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पंचाच्या माध्यमातून लेग बाईसची ही धाव स्कोअर कार्डमध्ये 8 केली जाईल. चला लगेच फिल्डिंग तुम्ही लावून घ्या, कारण यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या धावगतीने आतापर्यंत या ठिकाणी 36 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये ऋतिकने 13 धाबा खर्च केल्या, परंतु ओमकारनं जबरदस्त कमबॅक केला. 7 धाबा त्यांनी खर्च केल्या, परंतु मनोजच्या ओव्हरमध्ये तब्बल आपल्याला 15 धाबा पाहायला मिळत आहेत. रन्स मनोजच्या ओव्हरमध्ये तुम्हाला बघायला मिळाले आणि महत्त्वाचं म्हणजे साहिलची कामगिरी त्या ओव्हरमध्ये तुम्हाला चांगली बघायला मिळाली आणि धावसंख्या 36 आहे. धावफलकावरती 3 षटकांचा केस समाप्त झाला. आफ्टर 3 ओव्हर 36 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा आता षटक इथून शिल्लक असणार आहे. गोलंदाज किशोर गोडे आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होते. पहिला चेंडू फुल टॉस, त्याच्यावरती स्वीप केला. क्षेत्ररक्षक अजय गोडे वेगाने चेंडूवरती झेपावला, परंतु शेवटच्या षटकाला मात्र त्या ठिकाणी झेल ड्रॉप केला. फलंदाजाला जीवनदान तिथे दिलं गेलं आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा मात्र या ठिकाणी पाहू शकाल अगदी क्रॉस बनेट फटका. चेंडू मात्र पर्पली मिडल होत नाही, परंतु धाबा इथे मात्र चांगल्या पद्धतीने मात्र जोडण्याचा प्रयत्न करतात. सिंगल डबलवर त्याचा मात्र पूर्णपणे भर टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि एका बाजूने मात्र जरूर अटॅकिंग क्रिकेट साहिल पाटीलच्या वतीने मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल, कारण साहिलनं आतापर्यंत झटपट क्रिकेट आता फेस केलाय. 4 चेंडू फक्त त्याने फेस केले, 15 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. चांगला खेळ त्याने सादर केलाय, कारण एक क्षण असं वाटलं की मात्र या ठिकाणी लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल, परंतु आता सन्मानजनक धावसंख्या आता मात्र या ठिकाणी उभारली गेली, परंतु इथे डॉट चेंडू आलाय. चांगल्या उंचीचा फायदा उचलतोय किशोर गोडे. पडल्यानंतर चेंडू पूर्णपणे खाली राहिला आणि कुठल्याही प्रमाणे चेंडू बॅटमध्ये मात्र संपर्क होताना मात्र पाहिलं नाहीये. अजून या डावामध्ये 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 40+ पुढे आकडा जरूर आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि तोच प्रयत्न असेल पिसे संघाचा. ओव्हर पिच चेंडू आणि फेकून दिला त्याला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, अर्थात एसएफ ब्रँड खेळाडू कक्ष आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. 6 धावांसाठी षटकार. Great shot. Superb timing behind the stroke and ball is going out of the park for glorious sixer. साहिल पाटीलच्या बॅटमधून आणखी एक षटकार तुम्हाला बघायला मिळाला. हे पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये अंतिम षटक सुरू आहे आणि योगी पाटील
आपण आता म्हणू शकतो की पिसेगावचा ब्रँड आहे. हो जरूर. ज्याप्रमाणे त्यांनी खेळ सादर केला आज, चेंज ऑफ पेस, खेचून मारलाय, हा चेंडू सुद्धा चाललाय हवाई सफर करत असताना बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. ग्रेट बॅटिंग, ग्रेट इनिंग. या महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचा रोल या ठिकाणी प्ले करत असताना साहिल पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतोय आणि घरच्या मैदानावर सांगतोय इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा. आणि चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र आपल्याला संघ जाताना पाहायला मिळतोय. 50 अप, 51 धावाने आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या आज पीसीए संघाने उभारली. पाहू शकाल या ठिकाणी या चेंडूला मात्र अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि त्याचमुळे पंचाच्या माध्यमातून या ठिकाणी वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव तिथे मात्र जोडली गेली. 52 धावा धावफलक्यावरती लागल्या गेल्या. आजच्या दिवसातील सर्वात मोठी टोटल तुम्हाला पाहायला मिळाली. लास्ट बॉल, पहिल्या डाबातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. 52 धावा धावफलक्यावरती आपण पाहत आहोत. साहिलचा आपण खेळ पाहिला तर 3 षटकार आले, 2 चौकार, 1 सिंगल, 1 डॉट. किशोर पुन्हा एकदा फुलटॉस, बैठक शॉट, उंची जास्त, अंतर कमी मिळाला आणि मिडविकेटला मात्र अजयनं कोणत्या प्रमाणे चूक केली नाहीये. तर अशा रीतीनं पहिला डाव इथे मात्र संपन्न झालेला आहे. 52 धावा या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये गावदेवी विहाना स्पोर्ट पीसीए संघाने जोडल्या आणि टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी ज्या अंबिका देवरुपाडा संघाला 53 धाबांची आवश्यकता आहे, त्या धाबा इथे पाठलाग होईल की नाही, त्या धाबाचं संरक्षण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. थोडीशी वेळ आपल्याकडे आहे, तर जाऊया आपण डीजे अजयकडे आणि ऐकूया एक चांगला संगीत. योगी पाटील सर, मॅच सुरू होते, आपण पाहतोय डाव सुरू होतोय. जय अंबिका देवरुंगपाडाचा टार्गेट इथून पार करावं लागेल ते 53 धावांचं फार मोठं लक्ष आजच्या दिवसामध्ये सर्वात मोठं लक्ष इथे सेट करण्यात आलं. 52 धावा बनवल्या आणि अखेर 53चं लक्ष या ठिकाणी आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये ऋतिक घोडे ऑन स्ट्राइक, पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय बॉलला आणि सर भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर येतोय पहिला धमाका षटकार.
पहिल्या 2 बॉलवर 10 रन्स कंप्लीट. पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, मिड ऑनचा फिल्डर डाऊन दी बॉल आणि एक मोठी सफलता. बडी विकेट. खेळाडू बाद होतोय ऋतिक गोडेचा. खेळ या ठिकाणी समाप्त. पहिला धक्का लागतोय जय अंबिका देवरुंगपाडाला. दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. श्यामशेठ दळवी यांचे सुपुत्र, ज्यांचा भरपूर मोठा शो तुम्ही ह्याच मैदानावर बघितला. डे नाईट क्रिकेट लक्षा नंदीचे ते मालक आहेत. सध्या तुम्ही पाहतायत 10ला 1 गडी बाद. सुरुवात चांगली मिळाली, परंतु जो विकेट मिळवणं गरजेचा होता तो विकेट मात्र मयूरनं यावेळेला आपल्या संघाला मिळवून दिला. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय मनोज. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला थोडंसं मागे जाऊन इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटरचा डॉट बॉल. विकेट मिळाल्यानंतर मयूर देखील पुन्हा बॅक करतोय. ऋतिकचं मैदानावरती टिकून राहणं फार महत्वाचं होतं आणि पाटीराके देखील तेच सांगतायत, परंतु तो जास्त आक्रमक दिसला. पहिल्या 2 बॉलवर 10 रन्स आले होते आणि एक चुकीचा फटका पाहायला मिळाला. यावेळेला मनोज आहे मैदानाच्या आतमध्ये. निडरपणे तोही बॅटिंग करणार आणि त्यानंही बॉलला फेकून दिल्या सरळ लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. बॉल सरळ निघून गेला लॉंग ऑनच्या बाहेर. जशाच तसं उत्तर सध्या दिलं जात आहे. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि हा चेंडू आला डॉट. याच बरोबर पहिला षटक या ठिकाणी संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत 16 धावा. तिखट प्रत्युत्तर, यावेळेला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे फलंदाजांच्या वतीनं. कोण पोहोचणार सुपर 3 मध्ये? आजचा पहिला दिवस. अतिशय सुंदर खेळ आपल्याला पहिल्या दिवसामध्ये बघायला मिळाला. प्रत्येकी संघाच्या वतीनं सेकंड ओव्हर. कॅप्टन अजय पहिलाच बॉल फेस करत होता आणि पहिला बॉल तुम्ही बघितला सरळ बुंध्यात टाकण्याचा प्रयत्न होता. मानव मात्रे गोलंदाजी करण्यासाठी आला. मागच्या सामन्यात थोडासा महाग ठरला होता. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा मानव सज्ज होतोय. यावेळेला थोडासा अतिरिक्त बाउन्स मिळाला. बॅटची बाहेरील कडा घेतली. खरं तर ऑन साईडला ड्रॅग करायचं होतं. बॉल गेला डीप मध्ये कव्हर पॉइंटला आणि त्या दरम्यान 2 रन्स कंप्लीट करण्यात आला. दोन धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही धावा पाहतायत. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा थोडासा खाली राहणारा बॉल. मानव यावेळेला ॲक्युरसी दाखवतोय. मागच्या मॅच मध्ये तो भरपूर महागडा ठरला होता, परंतु इथे ॲक्युरेट बॉलिंग तो करत असताना, प्रेशर निर्माण करत असताना समोरच्या संघावर. उद्याचाही लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. हा चेंडू डॉट आल्या. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 19. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय की चांगल्या धावा आल्या. प्रत्येक ओव्हर मागे जवळजवळ 13 ते 14 धावा जोडायच्या. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मानवनं चांगला अटॅक केला. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय सरळ निघून गेला ऑफस्टंपच्या बाहेरनं. कीपरकडे आउटसाइड ऑफ फुल लेन होता. आणखी एक डॉट बॉल. दबाव अधिकच वाढत चाललाय. या अगोदरच्या मॅच मध्ये सबशेल फेल ठरणारा खेळाडू मानव म्हात्रे या मॅच मध्ये कमाल करतोय. म्हणूनच मित्रांनो, आपण एका सामन्यामधून एका खेळाडूचं आकलन करू शकत नाही.
अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये मानवनं चांगली कामगिरी केली आणि इथे तो पुन्हा पलटवार करताना दिसलाय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी राजाचा रंक आणि रंकाचा राजा होणार हे सांगणं कठीण असतं. आणखी एक डॉट बॉल त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. लागोपाठचा तिसरा डॉट होता आणि धावा मात्र स्थिर आहे धाव फलकावरती 19. ज्या मयूरनं मागच्या मॅच मध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि त्याच मयूरनं या मॅच मध्ये 16 रन्स खर्च केल्या. हे क्रिकेट आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे का? अपील झाली आहे परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. बघा ना किती उलट घडलेलं आहे. पहिल्या मॅच मध्ये मयूरनं 5 रन्स खर्च केल्या, मानवनं 15 खर्च केल्या. आता या मॅच मध्ये मयूरनं 16 खर्च केल्या परंतु मानवनं आतापर्यंत फक्त 4 खर्च केल्या. 20 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला ऑन साइडला. डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. एक धाव इथे मिळाली आणि याचबरोबर एक यशस्वी षटक तर म्हणता येणार नाही परंतु इफेक्टिव्ह षटक होतं ते म्हणजे टीम प्रिसेसाठी, कारण मानवनं धावा खर्च केला फक्त आणि फक्त 5. भले त्याला विकेट मिळालं नाही परंतु या मॅच मध्ये पलटवार त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. 2 षटकांचा खेळ समाप्त आफ्टर 2 ओव्हर 21 रन्स. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 32 धावांची गरज आहे. जय सावरीदेव किरवली आणि बाळगोपाल सोनाले पडा उद्याचा पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल. ठीक 8:45 ला दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायची आहे. आई एकविरा नांदकरच्या विपक्षामध्ये संजय स्पोर्ट सावत असा सामना उद्या दुसरा तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या नक्षत्रा स्पोर्ट सौदरपाडा विरुद्ध एनके स्पोर्ट खांडवळ एक बिग मॅच. एवन जोडी आमनेपाडाच्या विरुद्ध रोशन स्पोर्ट मुटवळ आणि जय हनुमान इताडेच्या विरुद्ध योगेश 11 आमने बी. ह्या उद्याच्या लढती तुम्हाला उद्याच्या शेड्यूल मध्ये बघायला मिळतील. उद्या ठीक 9 वाजता शेड्यूल सुरू होणार आहे, याची नोंद असू द्या. षटक क्रमांक 3 विनय पाटील बॉलिंग मार्कवर. तो स्वीप करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. बिग विकेट. मनोजला आता मैदान सोडावं लागेल. मोठा धक्का लागतोय जय अंबिका देवरुंगपाडा संघाला. या ठिकाणी खेळाडू बाद झाला आणि अखेर पहिल्याच बॉलवर विनय पाटीलला सफलता मिळाली. या खेळाडूची व्हॅल्यू भरपूर वाढलेली आहे. आपण गत वर्षीची ALPL बघितली. आमने लोणार प्रीमियर लीग मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर होता विनय. स्लॉग स्वीप, हवेत बॉल आहे. पुन्हा विकेटची संधी आहे. फिल्डर टच करतोय. आणखी एक धक्का. धक्के पे धक्का दे धक्का. तू चल में आया. फलंदाज बाद. रिप्ले मध्ये स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. ओमकार शून्यावरती ते बाद झाला. बॅक टू बॅक 2 धक्के दिले. आता हॅट्रिक बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेडिक्शन्स अल्पेश गायकवाड येथे झाल्या होत्या ज्यावेळेला मुठवलच्या विपक्षामध्ये पिसवे असा सामना सुरू होता आणि तेव्हाच कॉम्बॉक्स मध्ये चर्चा सुरू होती की त्या मॅच मधून जो संघ जिंकेल त्या संघाच्या चान्सेस जास्त दिसत आहेत आणि सध्या तरी पिसवे संघानं आता तेच करून दाखवलंय. अभिषेक सलगच्या 3 चेंडूंमध्ये 3 सिक्सर मारले तर सूरज याच्याकडनं 500 रुपयांचं प्राइस त्याला दिलं जाणार. हा चेंडू आपण पाहतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. दैवत वेळेकर सर आज पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहतायत. ॲज ऑफिशियल एक चांगला क्रिकेटर आहे आणि त्याचा संघ या वर्षामध्ये नंबर 1 रँक करतोय असोसिएशन मध्ये. अभिषेक समोर या वेळेला चांगला बॉल होता. लेंथ बॉल होता. विकेट किपरनं प्रत्येकी बॉलवर अपील केलेली आहे परंतु एकाही वेळेला आपण अंपायर सहमत बघितलेले नाहीयेत. कधी कधी आपण बऱ्याचशा टीमचे विकेट किपर पाहतो ना की एखाद्या वेळेला बाहेरच्या दिशेने बॉल असला
कधी कधी वाईट बॉल वाचवण्यासाठी अंपायरवर दबावही टाकण्याचा प्रयत्न करतात. आज पीसे संघाच्या किपरनं काहीशी चालाकी दाखवली आहे. ओ इथे लिडिंग एज आहे. हवेमध्ये बॉल डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. सॉफ्ट डिसमिसल, विकेटचं पतन. जे आता हा सामना कठीण झालेला आहे जय अंबिका देवरुंगपाडा संघासाठी, कारण 8 बॉल शिल्लक आहेत आणि 31 धावांची गरज आहे. 53 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सपशेल नांगी टाकली. पहिल्या ओव्हरमध्ये ऋतिकनं चांगली सुरुवात केली होती, परंतु तो बाद झाला. हुक केलाय यावेळेला समोरच्या दिशेनं हॅमर करत असताना आणखी एक फलंदाज बाद. विकेटचं पतन. वन साइड हिरो विनय पाटील 4 फलंदाजांना त्यानं बाद केलं ह्या ओव्हरमध्ये आणि वन साइड मॅच तुम्ही पाहतायत. आता बॉल शिल्लक आहेत 7. सामना जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. बेस्ट बॉलिंग फिगर तुम्ही पाहतायत. सध्या 4 खेळाडूंना बाद केले विनयनं. एक मात्र वाईट बॉलची रन त्याच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च झाली आहे. सुपर बॉलिंग या धावसंख्या धावफलकावरती 22. 7 बॉल आणि 31 धावांची गरज. सोहेल मैदानामध्ये एंटर होतोय. सोहेल साठी हा बॉल लेन बॉल होता. आणखी एक डॉट आणि काय गोलंदाजी केली विनयनं. जबरदस्त बॉलिंग त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. 4 फलंदाजांना त्यानं बाद केलं. आता समीकरण शेवटचे 6 बॉल 31 धावांची गरज. हळूहळू आपण पाहतोय की सुपर 3 मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये विहान स्पोर्ट पीसे. लास्ट ओव्हर शुभमनं मकरंद स्पोर्ट मुठवलचं स्वप्न धुळीस मिळवलं होतं मागच्या सामन्यामध्ये. तोच शुभम आता गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. 6 बॉलमध्ये 6 धावा वाचून त्यानं आता इथपर्यंत पीसे संघाला पोहोचवलं आणि तो पीसे संघ आता मला वाटतं की सुपर 3च्या तयारीला लागलाय. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चला मला नुकतीच माहिती मिळाली की पीसे संघ कोंढेरीच्या स्पर्धेमध्ये फायनल साठी क्वालिफाईड झालेला आहे. मला वाटतं त्याही ठिकाणी पोहोचायचं असेल काही खेळाडूंना. आणखी एक डॉट बॉल. त्याच्याचमुळे लवकरात लवकर ओव्हर कंप्लीट केले जाते शुभम कडनं. हे पहा आता 4 बॉल शिल्लक आहेत. 31 धावांची गरज आहे. तो यावेळेला फुल टॉस बॉल फील्डर टच करतोय फलंदाज बाद. ज्ञानपुरता असतो एका सीझन मध्ये, परंतु आपली मैत्री आहे ना ती कायम असते. मैत्री संबंध टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक वेळेला आपण मॅच संपल्यानंतर हँडशेक करतो, गळा भेट पाहतो, मैत्रीपूर्ण ग्वाही देतो, कारण आपण एक मित्र आहोत. क्रिकेटच्या मैदानामध्ये किती मोठे शत्रू असलो ना तरी मैदानाच्या बाहेर आपण चांगले मित्र आहोत. शेवट सध्या आपण पाहतोय गोड करत असताना विहान स्पोर्ट पीसे. वन साइड मॅच. आणखी एक डॉट बॉल. शुभमनं एक अगदी वेगानं षटक पूर्ण केलेला आहे. चला गाड्या तयार ठेवायच्या आहेत पीसे संघानं. आता तिकडे त्यांना पोहोचायचं फायनल साठी. या वर्षामध्ये अक्षरशः धूम धडाका पीसे संघाच्या वतीनं बघायला मिळालाय.
शेवटचा बॉल चिप केलाय, विकेट मिळू शकला असता शुभमला. आणि याच बरोबर तुम्ही पाहताय इथे मॅच जिंकलेली आहे ती म्हणजे टीम व्हियाना स्पोर्ट पीसेनं. आणि लगेचच बघा दुसरीकडे रवाना होत आहेत मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या सामनावीर. रविवारी 3 वाजता पीसे संघ आपण रिपोर्टिंग करायचे. सामनावीर